नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 31 मे. मी जात आहे पैठणला आणि पैठणला या ठिकाणून मी म्हणलं होतं ना 31 मेला सूर्यदर्शन होणार आहे. तर पाहू शकता सूर्यदर्शन झालंय. राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, आज 31 मे पासून 6 जून पर्यंत तुम्ही शेताचे कामे करून घ्या. कारण की आता 2 दिवसात वापसा होणार आहे. शेत तयार करून घ्या, कारण की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे 6 दिवसामध्ये तुम्ही काय करा, शेतीचे सगळे काम आटपून घ्या. 7 जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 7, 8, 9, 10ला असं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्यांना हळदी लावायचा त्यांनी हळदी लावू शकता. ज्यांना मूग पेरायचं तर पेरू शकता, कारण की मूग पेरल्यानंतर उगवतं. जर लवकर पेरणी केली तर त्या मुगाला खूप चांगला उतार येतो. उडीद पेरायचं असलं तर ते देखील पेरू शकता, कारण की जमिनीमध्ये तुम्ही पाहू शकता 1-1 फूट 2 फूट ओल आहे, इतकी ओल आहे. म्हणून हे अंदाज सगळ्यांना लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, सगळ्यासाठी महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी. आपल्या महाराष्ट्राची पेरणी मी म्हणलं होतं ना 27-28 जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातले शेतकरी सोयाबीन पेरायला दिसते, मूग पेरायला दिसते, कापूस लागवड करायला दिसते. म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी. जून अखेर सगळ्या महाराष्ट्राची पेरणी होऊन जाणार आहे. म्हणून खास करून सगळ्यासाठी आनंदाची बातमी. आणि त्याच्यानंतर आता 31 मे पासून तर 6 जूनपर्यंत कोरडं हवामान आहे. तितक्यात तुम्ही काय करा, तुम्ही शेत दुरुस्त करून घ्या. 7-8 जून नंतर परत राज्यात पाऊस सुरू होणार आहे. त्याच्यानंतर आणखीन परत सांगतो, जर तुम्ही 6 तारखेपर्यंत शेत दुरुस्त नाही केले तर 7 तारखेला पाऊस सुरू होईल. 7 ते 10 हे चालणार आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होणार आहे, 13 जूनच्या नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस येणार आहे. 13 ते 17पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. आता जसा पडला तसं वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती, यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्राची पेरणी होणार आहे. काल बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की काही भागामध्ये आणखीन पाऊस पडलेला नाही. तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो, या 7, 8, 9, 10च्या जूनच्या दरम्यान तिथं पाऊस पडणार आहे. आणि त्याच्यानंतर 13 पासून ते 17पर्यंत त्या भागात पडणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातला कोणताही भाग या पेरणी पावसापासून वंचित राहणार नाही. म्हणून सगळ्यांना अंदाज लक्षात येतात. आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्राची पेरणी मात्र जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातली सगळ्याची पेरणी होणार आहे. कोणी ह्या पेरणीपासून जूनच्या शेवटपर्यंत वंचित राहणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे यावर्षी खूप चांगलं वातावरण आहे. जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्राच्या पेरणी होणार आहे, लागवड होणार आहे. म्हणून हे सगळ्यांना लक्षात येतं. पण राज्यात मात्र तुम्ही काय करा, आता आज 31 मे पासून सूर्यदर्शन झालेलं आहे. 6 जूनपर्यंत तुम्ही काय करा, शेतीची कामे आटपून घ्या. कारण की राज्यात 7 जून नंतर 7, 8, 9, 10पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. ज्यांना मुगाची पेरणी करायची तर करू शकता. जमिनीमध्ये 1 फूट ओल आहे. आणि जिथं ओल नसली तर तुम्ही करू नका. पण ज्या ठिकाणी 1 फूट ओल असली, ईदभर ओल असली तर तुम्ही करू शकता. उडदाची पेरणी देखील करू शकता. लागवडी ज्याला करायच्या तुम्ही तुमच्या स्वतःचा निर्णय घेऊन लागवडी देखील करा. पण राज्यात मात्र 7 जून ते 10 जून दरम्यान पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 13 ते 17 मागं जसा पाऊस पडला 13 जून ते 17 जून, म्हणजे आता मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात जसा पाऊस पडला तसा 13 ते 17मध्ये खूप पाऊस पडणार आहे. वडी नाले वाहणारा पडणार आहे. म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल. माझ्या महाराष्ट्रातले शेतकरी हुशार आहेत. मी स्वतः शेतकरी असल्यामुळं शेतकरी पेरणीचा निर्णय स्वतःच घेत असतो. त्याला माहीत असते जमिनीत समजा ईदभर वाढली असली तर पेरलं तर उगवतं हे त्याला कळतंय. म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः निर्णय घ्यायचा. पेरायचं का नाही त्यांनी स्वतः ठरवायचं. म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. परत एकदा सांगतो की राज्यामध्ये आज 31 मेला मी म्हणलो होतो ना सूर्यदर्शन होणार आहे, वारं सुटणार आहे. तर वारं देखील सुटलं. आणि परत एक तुम्हाला सांगतो, मी सांगत असतो अंदाजामध्ये, ज्या वर्षी लिंबाच्या झाडाला लिंबुळ्या खूप लागल्या की त्या वर्षी खूप पाऊस पडतो. तर पाहू शकता यंदा लिंबाच्या झाडाला खूप लिंबुळ्या आहेत. म्हणून यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज त्या लिंबाच्या झाडाने दिला. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो 31 मे ते 6 जून हवामान कोरडं राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 4 ह्यामध्ये 6 जूनपर्यंत देखील महाराष्ट्रात एकदम असा पाऊस बंदच पडणार नाही. तुम्हाला सांगतो नंदुरबार, धुळे, मालेगाव, पारगोळा, जळगाव तिकडं
3-4 जूनला तिकडे देखील थोडा पाऊस पडणार आहे आणि कोकणात सरी चालूच राहणार आहेत. सरी चालू राहणार आहे. एक कोल्हापूर तिकडल्या भागात देखील ना या 31 ते 7 जूनच्या दरम्यान थोड्या तिकडे सरी येणार आहेत म्हणून हे लक्षात घ्यायचं. नंदुरबार धुळे तिकडे देखील 4-5 जूनला सरी येणार. म्हणजे 31 मे ते 6 जून एकदम पाऊस असा उघडणार नाही. कुठंतरी स्थानिक वातावरण थोडा पाऊस येतोय म्हणून तुम्ही काय करा, तयारीला लागा आणि आपल्या शेत तयार करायची तयारी ठेवा. परत एकदा सांगतो, 7 जून ते 10 जूनचा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे. पण त्याच्यानंतर 13 पासून जे येणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी काय करायचं, आता तुम्ही शेत तयारीला करा, पेरणीची तयारी लागा. म्हणजे तुम्ही तुमचं निवेदन घ्या. अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.